हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18. लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 18 ला प्रारंभ केला होता आणि मी तुम्हाला याचा चॅप्टरचा ब्रेकअप पण दिलेला आहे ऑलरेडी. आणि आपण श्लोक नंबर 1 सुद्धा घेतला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. अध्याय नंबर 18चं शीर्षक आहे मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. तर मी तुम्हाला याच्यात ब्रेकअप देताना श्लोक नंबर 1 ते 12, 13 ते 17, 18 ते 40, 41 ते 48, 49 ते 55 आणि 56 ते 78 असा ब्रेकअप दिला होता. तर आपण आज पहिला सेक्शन बघू, श्लोक नंबर 1 ते 12. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी एक श्लोक आपण कव्हर केलेला आहे, कर्मयोग. सो बऱ्याच गोष्टी ज्या आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत त्या ऑलरेडी गीतेमध्ये होऊन गेलेल्या आहेत. अध्याय नंबर स्पेशली आता हा पहिला जो सेक्शन आहे 1 ते 12 ते तुम्हाला पहिल्या 6 अध्यायामध्ये होऊन गेलेला आहे. त्याचा समरी आहे, ओव्हरव्ह्यू आहे, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लवकर पटकन समजतील. तर हा जेव्हा अध्याय प्रारंभ होतो तेव्हा याची बिगिनिंग अर्जुन कडनं झालेली आहे. अर्जुन प्रश्न विचारतो, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाभाव ऋषिकेश, हे केशी निषूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. मग जेव्हा अर्जुनाने हा यासारखाच प्रश्न अध्याय नंबर 3 मध्ये तुम्हाला दिसेल आणि पुन्हा 5 मध्ये सुद्धा दिसेल. भगवंत जेव्हा याची उत्तर देतात, प्रत्येक उत्तर हे मागच्या उत्तराला धरून अजून थोडा ऍडिशनल त्याच्यामध्ये माहिती भेटणार आहे. कुछ बात करना है आपको? भाई पंक्ति में सिस्टम में कुछ सामान आया क्या? वो बाहर ही रखा है, बकेट है, दरवाजे के बाजू में रखा है, प्लास्टिक का बकेट है ना, ये बड़ा वाला? हाँ वही आया था. आपको ही सुरुवात अध्यायाची अर्जुनाकडनं झालेली आहे आणि या पहिल्या श्लोकाला आपण लास्ट डिस्कस केलं होतं. प्रभुपाद जेव्हा याला बिगिन करतात तेव्हा प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीता वास्तविक 17व्या अध्यायात समाप्त झाली आहे. 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांचे पुरवणीच्या रूपाने सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णाने निक्षून सांगितले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे. हाच मुद्दा या 18व्या अध्यायात ज्ञानाचा सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार रूपात देण्यात आलेला आहे. सो इन कन्क्लुजन जेव्हा आपण याला जेव्हा डिस्कस करू किंवा स्टडी करू तर तुम्हाला जे प्रत्येक मार्ग आहेत, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग किंवा अष्टांग मार्ग, या तिन्ही मार्गांपासून भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे याचं पुन्हा पुन्हा विवेचन करण्यात येईल प्रत्येक ठिकाणी. आता आपण हा जो पहिला सेक्शन स्टडी करतोय याच्यामध्ये कर्मयोगाचं जे कल्मिनेशन आहे अल्टिमेट ते आहे संन्यासामध्ये, अष्टांग योग केल्यानंतर. प्रश्न असा विचार झालेला अर्जुनाकडनं की त्याग आणि संन्यास याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे, राईट. मग आता तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये जर गेलात हे सब्जेक्ट मॅटर डिस्कस केलेले, परंतु आता इथे आणखी थोडं खोलवरती, राईट. मग त्याचं आपण क्लॅरिफिकेशन भगवंत अध्याय 2ऱ्या श्लोकापासून द्यायला चालू करतात. वाचा श्लोक नंबर 2. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 2. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवय विदु सर्व कर्म फल त्यागं प्राहु त्यागं विचक्षणां. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलांचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. मग भगवंतांनी पहिली व्याख्या दिलेली आहे त्यागाची आणि संन्यासाची. संन्यासाची व्याख्या काय आहे? भौतिक इच्छांवरती आधारलेल्या कर्माचा त्याग, राईट. म्हणजे आपल्याला असं काही सर्व कर्म टाळायचं आहे ज्याच्यामध्ये भौतिक इच्छांचा समावेश आहे, त्याला म्हणतात संन्यास, राईट. आणि त्याग कशाला म्हटलेला आहे? सर्व कार्यांच्या फलाचा त्याग याला
त्याग म्हणण्यात आलेले. राईट. मग तुम्हाला दोन्ही सेम दिसतील म्हणून दोन्ही समान वाटतात. भौतिक इच्छांवरती आधारलेला कर्म आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणे. वरकरणी दोन्ही सेम आहेत परंतु दोन्ही वेगवेगळे आहेत. मग ऍक्च्युली तीन प्रकारचे कर्म असतात. ते आपण तिसऱ्या अध्यायात ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. कर्म अकर्म विकर्म नव्हे. एक असतं नित्य कर्म. मला पाहिजे लिहून घ्या. नित्य कर्म म्हणजे रेग्युलर कर्म, रेग्युलर प्रिस्क्राईब ड्युटीज, त्याला नित्य कर्म म्हणतात. राईट. नित्य कर्म मध्ये काय येतं? संध्यावंदन करणे, गायत्री करणे, यज्ञ करणे, दान करणे, तप करणे, हे काय आहेत? नित्य कर्म आपल्याला निवडून दिले शास्त्राने. राईट. त्यानंतर दुसरी कॅटेगरी असते नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे आपण कधीतरी करतो, जेव्हा कुठलं तरी फेस्टिवल असेल, इव्हेंट. जसं आता कार्तिक मध्ये तुम्ही करत होतात. कार्तिक मध्ये काही जण एक वेळ प्रसाद घेत होते, काही जण फक्त एकादशी प्रसाद घेत होते, काही जण एक्स्ट्रा राऊंड चॅन्टिंग करत होते, काही जणांनी स्वीट त्याग केलं होतं, काही जणांनी फ्राय वाले आयटम त्याग केले होते. आता सगळं घेतलं असेल, चालू झालं असेल ना. हरे कृष्ण. मग त्याला म्हणतात नैमित्तिक, म्हणजे कधीतरी करतो आपण. वेन देर इज ओकेजन दॅट टाइम यू विल परफॉर्म, अदरवाइज नॉट. दिस इज नैमित्तिक कर्म. आणि तिसरी कॅटेगरी असते काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे कधी कधी आपण स्पेशल काही कर्म करतो, स्पेशल इच्छा पूर्ण करण्याकरता. जसं फॉर एक्झाम्पल पुत्र कामेष्टी यज्ञ. जर आपल्याला पुत्र हवा असेल, संतती हवी असेल, तर आपण एक विशिष्ट प्रकारचं यज्ञाचं आयोजन करतो. राईट. त्याला म्हणतात काम्य कर्म. मग आता तीन प्रकारचे गोष्टी कर्म आपण बघितले येते. नित्य कर्म म्हणजे रेग्युलर प्रिस्क्राईब ड्युटी, जे आपल्याला शास्त्राने निवडून दिलेले रेग्युलर जे ड्युटीज आहेत. संध्यावंदन करणे, गायत्री करणे, पठण पाठन करणे शास्त्रांचं, यज्ञ करणे, दान करणे, तप करणे, हे डेली आपल्या लाईफस्टाईल मध्ये दिलेलं आहे शास्त्रांनी. कलियुगामध्ये आपण किती काय करतो ते वेगळी गोष्ट आहे, पण शास्त्राने आपले हे निवडून दिलेले आहेत रेग्युलर. त्यानंतर नैमित्तिक कधीतरी आपण करतो, कार्तिक मध्ये किंवा अधिक मास मध्ये किंवा संडेला आपण मंदिरामध्ये येतो, हे नैमित्तिक कर्म झालं. काम्य कर्म म्हणजे स्पेशल डिझायर फुलफिल करण्याकरता. मग आता कसं होतं की तुम्ही जर व्याख्या बघितलीत संन्यासाची, जसं भगवंतांनी दिलेले आहे, तर संन्यासी काय करतो? ही विल रिनाउन्स काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे काय? तिसरी कॅटेगरी, इच्छा पूर्ती करण्याकरता केले जाणारे कर्म. बरोबर आहे. आणि मग भगवंतांनी काय म्हटलेलं आहे डेफिनेशन मध्ये, व्याख्यामध्ये? भौतिक इच्छांवरती आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला संन्यास म्हटले जाते. म्हणजे संन्यासी असा व्यक्ती असतो जो बेसिकली काम्य कर्म करत नाही. म्हणजे असे कुठलेही कर्म करत नाही ज्या कर्मांचा उद्देश आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करण्याचा उद्देश आहे. असे सगळे कर्म तो टाळतो. कारण संन्यासाला काय करायचंय? पुत्र कामेष्टी काय करायचंय, किंवा त्याला घर कुठे बांधायचंय, किंवा त्याला कुठे आपली पगारामध्ये कुठे बढोतरी पाहिजे. राईट. त्याकडे भौतिक इच्छा नाही राहिलेल्या. मग हा व्यक्ती अशा सगळ्या कर्मांना टाळतो ज्या कर्मांचा उद्देश आपल्या भौतिक इच्छांना पूर्ण करणे आहे. राईट. संन्यासी. परंतु संन्यासी नित्य कर्म टाळू शकत नाही. नित्य कर्म म्हणजे काय? संध्यावंदन करणे, राईट, गायत्री करणे, यज्ञ करणे, तप करणे, दान करणे. तुम्ही म्हणाल संन्यासी कसा दान करू शकतो? राईट. समजा संन्यासी एखाद्या संस्थेशी जोडलेला असेल तर तिथनं अन्नदान केलं जातं. राईट. जे काही चॅरिटी गोळा झालेली त्याच्या मार्फत, किंवा गरजूंना काही आर्थिक मदत दिली जाते, अँड सो. सो दिस इज संन्यासी. आणि याच्या व्यतिरिक्त अपोजिट काय आहे? दुसरी व्याख्या काय आहे मग आता? त्यागी. मग त्यागी काय करतो? भगवंतांनी म्हटलेलं आहे त्यागी सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्यागी म्हणतात. म्हणजे काय झालं की त्यागी व्यक्ती कसा असतो? त्यागी व्यक्ती नित्य कर्म करतो आणि नैमित्तिक कर्म पण करतो आणि काम्य कर्म पण करतो. बेसिकली त्यागी सर्व प्रकारचे कर्म करतो, परंतु त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे फळ आहे, कुठलंही कर्म तो करत असेल,
त्या फळाला तो भोगत नाही किंवा त्या फळाला घेत नाही. तो फळ कोणाला अर्पण करतो? भगवंतांना अर्पण करतो. हा व्यक्ती झाला त्यागी. मग आता तुम्ही म्हणाल की जर इच्छा पूर्ण करायच्या नसतील तर मग तो काम्य कर्म का करतो? कारण त्याला फळ तर नको आहे ना. मग आता त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ करून काय करायचा फायदा आहे? समजा एखाद्याला पुत्रच नकोय आणि हा व्यक्ती त्यागी कॅटेगरीमध्ये आहे, मग त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ कशाला करावा? सांगा उत्तर. याला आपण पॅरलल उदाहरण घेऊया. से फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी गणेश चतुर्थी करता ना, गणपती. मग तुम्हाला गणपती फेस्टिवलचे काही घेणं देणं नाहीये, कारण आपल्याला देवतांच्या उपासकाचा काय मतलब नाहीये ना. तुम्ही ऑलरेडी विष्णूचं पूजन करताय, त्याच्यामध्ये सगळे देवी देवता सगळे सगळे त्याच्यात सम्मिलित झाले. यथा तरोर्मूल निशोचने तृप्यंते यत्स्कंद भुजोपशाखा. तुम्ही जर वृक्षाच्या मुळाला पाणी दिलं तर मग वेगवेगळ्या फांद्या फळे यांना पाणी द्यायची गरज नाहीये ऍक्च्युली तुम्हाला. मग तुमच्या घरामध्ये जर समजा गणपती आणत असतील मग तुम्हाला गरज नाहीये ना, पण तर तुम्ही आणता ना. मग काय आणता? परंपरा म्हणून. परंपरा. ओके, तुम्ही उत्तर दिले, पण त्या उत्तराला आणखीन खोलवर घेऊन जावा. परंपरा आहे ही तुमच्या घराची परंपरा असेल, राईट, किंवा समाजाची परंपरा असेल, पण तुम्हाला काय घेणं देणं नाही त्याची ऍक्च्युली बघायला गेलं. तुम्ही विष्णू भक्त बनले ऑलरेडी, पण परंपरा म्हणून तुम्हाला काय आहे? एक प्रेशर आहे. एक्झाम्पल सेट करायला अवमान पण नाही करू शकत ना. हरे कृष्णा. थांबा भक्तीमध्ये विघ्न दूर व्हावीत म्हणून एक एक करून घेऊया आपण. हरे कृष्णा. हा, एक एक करून घेऊ. तुमचं उत्तर आलेलं आहे माझ्याकडे, तुम्हाला मी उत्तराला आपण करू. कल्पतरू राधिका माताजी काय म्हणतात? प्रभूजी, आपण त्यांचा आपण म्हणतो ना की त्यांचा अवमान पण नाही करू शकत, किंवा जे आपण परंपरेनुसार किंवा याच्यानुसार म्हटलं तर भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची त्याच्यानुसार पण आपण म्हणजे पहिल्यापासून करत आलेलं तर त्यांचा आपण अवमान पण नाही करू शकत. बस भीती वाटते ना, जे गणपती पूजा नाही केली तर काय होईल? मग घरामध्ये अनर्थ होईल काहीतरी. नाही नाही तसं नाही. भीती वाटते. पण आणि भागवतम पण म्हणजे आपण जसं गणपती बाप्पांनीच आपल्याला त्यावेळेस देऊन दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. देवदेवता हे भगवंतांचे भक्त आहेत ना. आपल्या भक्तांचा मान केला की भगवंत प्रसन्न होतात. ओके, मग त्यांचा मान ठेवण्याकरता तुम्ही 7 दिवस घनघोर गणपती. बोला प्रभू. वैष्णवांना गरज नाही. हा, ठीक आहे गणेश पंडित प्रभू. ते म्हणतात वैष्णवांना गरज नाहीये, पण वैष्णव लोक ठेवतात. भगवंत सगळं भगवंतामध्ये सगळं हे गरज नाहीये. बरोबर. ठीक आहे. ओके ओके ओके. तुलसी सेविनी माताजी, तुम्ही काय उत्तर दिले? हरे कृष्णा. मी म्हणत होती की म्हणजे जसं जनक महाराजांचं एक्झाम्पल, म्हणजे त्यांना काही गरज नाहीये, पण ते जसं फॉलो करतील तसं इतर लोक फॉलो करतील, तर एक आदर्श समाजापुढे ठेवायला म्हणून केलं जातं. करेक्ट, आणि ते बरोबर आहे. परफेक्ट. सगळ्यांची उत्तर परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये हे उत्तर परफेक्ट आहे. मग बरोबर आहे की आपल्या घरामध्ये परंपरा आहे ना, मग आपण कशी तोडणार अचानक? मग जर परंपरा तोडली तर मग लोक म्हणतील काय हे देवतांचा अनादर करतात हे हरिकृष्णवाले. बरोबर आहे. किंवा मग आणखीन उत्तर आहे की बाबा ते विघ्न विनाशक आहेत, आपले विघ्न दूर करतील भक्तीमध्ये. बरोबर आहे, राईट. किंवा गणेश पंडित प्रभूने दिलेलं उत्तर पण बरोबर आहे, गरज नाहीये. पण मग काही भक्तजन करतील हे लोक का? लोकसंग्रह 3ऱ्या अध्यायात जे आपण स्टडी केलेलं आहे गीतेच्या, मग तुम्हाला मी पण सांगतोय, समरी चाललेली आहे आता ऍक्च्युली भगवद्गीतेची. मग 3ऱ्या अध्यायामध्ये हा सेक्शन ऑलरेडी गेलेला आहे. मग समजा त्यागी व्यक्ती जो आहे, त्यागी म्हणजे बेसिकली भक्त झाला, त्याला गरज नाही ना त्याला कुठल्या इच्छा पुरायची, त्याला कुठली इच्छा पुरी करायची नाहीये हो.
त्याला पुत्र कामेष्टी किंवा कुठलीही काही गोष्ट असते त्याला गरज नाहीये, पण तरी सुद्धा समाजामध्ये एक आदर्श ठेवण्याकरता तो काय करतो कि चलो भाई, अगर मेरे घर में अगर 5 मेंबर है, 5 मेंबर में से कितने डिवोटी है, मैं अकेला ही डिवोटी हूं, मैं तो कृष्ण भक्ति कर रहा हूं, जप कर रहा हूं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. मग शुद्धीकरण माझं चालू आहे, पण बाकी घरातले मेंबर त्यांचा शुद्धीकरणाचा मार्ग हा दुसरा आहे सध्या. मग ते गणेश पूजा करून आपलं शुद्धी करून घेतात किंवा दुर्गा पूजा करून किंवा व्हॉट एव्हर. मग समजा मी जर कृष्ण भक्ती करत असेल आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही करायचं नाही, सगळं काय गरज नाहीये, विष्णूची भक्ती करा, मग ते लोक विष्णूची भक्ती करायला रेडी नाहीयेत ना. मग काय होणार, मग ते विष्णूची भक्ती पण करणार नाही आणि गणेश भक्ती तुम्ही थांबवून टाकली, मग त्यांचा शुद्धीकरणाचा मार्ग हा बंद होऊन जाईल. राईट. सो देवी देवतांची उपासना करणे हा एकदम तीव्र गतीने शुद्धीकरणाचा मार्ग नाहीये, पण काहीतरी शुद्धी तर होत आहे ना येण्या केण्या प्रकारे. काहीतरी जेव्हा गणेश पूजा होते तेव्हा काही एकदा तरी हरे कृष्ण हरे राम म्हणता, थोडी नारायणाची उपासना होते कधीतरी थोडी, किंवा काहीतरी एक असं वाटतं आपल्याला की वरती कोणतरी आहे आपल्याला नियंत्रण ठेवणार, काहीतरी रेग्युलेशन नियंत्रण जीवनामध्ये येतं. राईट. म्हणून इथे जेव्हा हा प्रश्न येईल, मग तुमची सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत त्याला जोडून की बाबा आपण त्यांचा अनादर नाही केला पाहिजे. बरोबर आहे, पण अनादर नाही केला पाहिजे याचा अर्थ असा नाही की मग 7 दिवस त्यांच्याच पूजेमध्ये लागून जावा. मग विष्णू भक्ती कोण करेल तुमची. राईट. मग अनादर करायचं नाही हे तर आहेच, आणि ते विघ्न विनाशक आहेत हे तर आहेच, किंवा त्यांची डायरेक्ट आराधना करण्याची गरज नाहीये हे पण आहेच. परंतु स्पेशली लोकसंग्रह समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याकरता की जो व्यक्ती डायरेक्टली भगवंतांची पूजा करण्याकरता तयार नाहीये त्याची संधी आपण हिरावून घेतली नाही पाहिजे. स्लोली वैदिक शास्त्रांच्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्याकरता. राईट. म्हणून मग आपण त्यांना संधी देत राहिली पाहिजे. ठीक है, आप कृष्ण भक्ति नहीं करना कोई बात नहीं, चलो आप दुर्गा की पूजा करो. अच्छा, आपको डायरेक्ट हरे कृष्णा या फिर राम कृष्ण हरी किंवा विष्णू मंत्र जप करायचा नाहीये, शिव मंत्र जप करना है, ठीक है कर लो. नाही तर मग तुम्ही त्याला काय करताल, त्याची प्रगती थांबवताल. मग तो विष्णूची पूजा पण करणार नाही, शिवची पण पूजा करणार नाही, मग तो पिक्चर बघायला जाईल हरे कृष्ण. असं एनी पिक्चर बघायला जाणारच आहे तो, पण मग आता एकदम खुली सूट मिळेल त्याला. तो म्हणेल अरे गणेश चतुर्थी का 7 दिन का स्कूल का मस्त छुट्टी मिल गया ऑफिस का, अभी तो पूरा पिक्चर देख के आते हैं. मग तो इकडे पण नाही तिकडे पण नाही. सो दॅट इज द रिझन. म्हणून इथे जेव्हा भगवंत व्याख्या जेव्हा प्रिस्क्राईब करतात, सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. सो हा त्यागी आहे. तुम्हाला मग आता अंतर कळलं का संन्यासी आणि त्यागी मधला. संन्यासी जो आहे तो अशा सगळ्या कर्मांचा त्याग करतो ज्या कर्मांची जे कर्म आपण आपल्या इच्छापूर्ती करण्याकरता करतो, स्पेशली भौतिक इच्छा पूर्ण करण्याकरता, बेसिकली काम्य कर्म, संन्यासी त्याला टाळतो. राईट. परंतु जो त्यागी आहे हा सर्व प्रकारची कर्म करतो, पण कुठल्याही कर्माच्या फळाचं तो फळ भोगत नाही. त्या फळाला आता मग तुम्ही म्हणाल की आता समजा एखादा व्यक्ती त्यागी आहे आणि त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यावरती त्याला समजा पुत्र प्राप्त झालं, मग तुम्ही म्हणाल त्याला तर फळ भेटलं ना, मग त्याने कुठे फळ त्याग केलेलं आहे. आता समजा संतान उत्पन्न झालं त्याला तो त्यागणार आहे का, नाही त्यागणार. मग याला उत्तर काय आहे, याला उत्तर असं आहे की त्याला जे जन्म झालेली मुलं आहेत त्याला काय करायचंय, कृष्ण भावना हवी त्याला बनवायचंय. राईट. मग आपले आचार्य भक्ति सिद्धांत ठाकुर जी म्हणायचे कि अगर मैं शादी करके बच्चे जन्म देकर उनको अगर भक्त बना सकता हूं तो मैं 100 बच्चे पैदा करूंगा, लेकिन मैं नहीं बना सकता तो मैं एक भी नहीं करूंगा. राईट. सो आपल्याला जर इच्छा असेल की आपल्या घरामध्ये आपण मुलांना जन्म देऊन त्यांना वैष्णव बनवू, याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये. मोठे मोठे जे आचार्य आहेत ते जसं भक्तिवेदांत ठाकूर यांच्या घरी जन्माला आले भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज. राईट. श्रील प्रभुपादांच्या वडील गौर मोहन डे यांच्या घरी श्रील प्रभुपाद जन्माला आले. राईट. तर अशा अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत. म्हणून ही जी डेफिनेशन आहे संन्यासी आणि त्यागी, त्यागी नित्य कर्म करेल, काम्य कर्म करेल, नैमित्तिक पण करेल, पण तो फळ घेणार नाही. फळ कृष्णाकरता अर्पण आहेत.
कुठलंही फळ त्याला भेटू दे, त्याने मोठं तप केलं आणि त्याला मोठा सोन्याचा हंडा भेटला एक सोन्याचा हंडा घेऊन तो त्याच्यामध्ये बँकेत ठेवून त्याला हे नाही करणार, तो आपण ठेवेल पण त्याने म्हणजे जे काही त्याला भेटतं ते सगळं कृष्ण सेवेमध्ये अर्पित करेल. राईट. मग तुम्ही अशी उदाहरणं बघितलेली आहेत. स्पेशली दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम टेम्पल बांधण्याकरता तिरुमंगई आलवार तुम्हाला माहिती असेल. ते तिरुमंगई आलवारने काय केलेलं, चोरांना लावलं होतं सेवेमध्ये, माहिती आहे तुम्हाला. जे जाऊन लुटपाट करायचे त्यांची टोळी होती पूर्ण. एखाद्या पाण्यामध्ये चालता यायचं त्याला, एखाद्याला उडता यायचं, असे बरेच 4-5 त्यांचे चोराची टोळी होती. मग त्यांना यांनी सेवेत लावलं होतं की जाओ इधर से लुटो, इधर से लुटो, इधर. आणि लुटलेलं सगळं धन काय करायचे, श्रीरंगम मंदिर बांधण्यामध्ये वापरलं त्यांनी. बरोबर आहे. ऑफकोर्स संन्यासी लोक म्हणजे जो या जगामध्ये विरक्त आहे तो त्या गोष्टींना अशा प्रकारे उपयोगात आणू शकतो. पण माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे, इथे जेव्हा व्याख्या आपण घेतलेली आहे, म्हणजे संन्यासीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, त्यागी व्यक्ती श्रेष्ठ आहे. राईट. मग याला आणखीन जर तुम्ही खोलवर बघितलात, प्रभुपाद जेव्हा डेफिनेशन देतात बघा, प्रभुपादांनी बिगिनिंगला सांगितले आहे तात्पर्यामध्ये, फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे. बरोबर आहे. दॅट इज त्यागी. भगवद्गीतेचा हा उपदेश आहे. परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्मे सोडून द्यायची आवश्यकता नाही. राईट. पुढील श्लोकात अधिक स्पष्ट होईल. वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्र प्राप्ती व्हावी किंवा स्वर्ग लोकांची उत्प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टींकरता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे. तथापि स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरणाकरता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात त्यांना त्यांचा त्याग करू नये. राईट. मग कसं असतं, हा जो व्यक्ती आहे त्यागी, मग आता ह्याला अजून एक तुम्ही जर क्रायटेरिया जोडली की आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे पण समरीमध्ये, संन्यासी व्यक्ती हा काय करतो, फिजिकल सेन्स ऑब्जेक्ट्सना त्यागतो. फिजिकल सेन्स ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, स्थूल इंद्रिय वस्तूंना त्यागतो. बरोबर आहे. आणि जो भक्त असतो, राईट, हा काय करतो, इंद्रिय तृप्तीच्या विषय वस्तूंसोबत राहतो. जसं एक आता गृहस्थ काय ब्रह्मचारी काय, तुम्ही मॉडर्न लाईफ जर बघितली तर आपण सगळेच सेम सिच्युएशन लावतो. इन द सेन्स की आपण सगळ्या त्या गोष्टी वापरतो ज्या गोष्टी ऍक्च्युली इव्हन संन्यासाला सुद्धा फॉरवर्ड असतात. से फॉर एक्झाम्पल इंटरनेट, मोबाईल, कम्प्युटर, हे फार हानिकारक गोष्टी आहेत ऍक्च्युली संन्यासांकरता. बरोबर आहे. किंवा समजा एखादा संन्यासी असेल, संन्यासाने जनरली इंटरॅक्ट करू नये स्त्रियांसोबत. राईट. किंवा गृहस्थांनी संन्यासांसोबत फार काळजीने म्हणजे जास्त इंटरॅक्शन ठेवू नये किंवा एकदम हे करून राहावं. पण आपल्या सोसायटीमध्ये तर आपण इंटरॅक्ट करतो. राईट. मग आता इथे याला अंडरलाइनिंग थीम काय आहे की संन्यासी जो आहे तो विषय वस्तूंचा त्याग करतो, आपल्या नजरेसमोरून हटवतो. नाही. जसं एक्झाम्पल पर संन्यासाने पैसे धन दौलतीपासून दूर राहिले पाहिजे. राईट. एकदा प्रभुपाद जेव्हा एक रिपोर्टर त्यांच्याकडे, आय थिंक जुहू मंदिर कुठेतरी रिपोर्टर आला होता, तर तो रिपोर्टर का कोणतरी तो म्हटला की आपले प्रभुपाद कोणतरी सांगायला लागले कि प्रभुपाद एक ऐसा सन्यासी है पैसे को हाथ भी नहीं लगाता. अच्छा. मतलब उसके बिस्तर में अगर एक दिन एक कॉइन मिला था तो बोला माया माया माया, भाग गया उधर से, दूर हटाओ दूर हटाओ. हरे कृष्ण. प्रभुपाद म्हटले काम करो, एक सूटकेस लेगा पैसे का. म्हटले वो सूटकेस खोलो. आणि प्रभुपाद म्हटले अभी मैं पैसा पकड़ रहा हूँ पूरा और मेरा फोटो खींचो. पैसा पकड़ रहा हूँ पूरा. मग तुम्हाला कळलं का अंतर याच्यामध्ये काय आहे. सी, माया तोपर्यंत आहे जोपर्यंत आपण तिचा भोग घ्यायचा प्रयत्न करतो. अदरवाईज माया नावाची गोष्ट नाहीच आहे ना. माया नाहीच आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. सर्व काही कृष्ण शक्ती आहे. मग आपल्याकडे लाखो करोड रुपये असतील ती पण कृष्ण शक्ती आहे. आपल्या घरामध्ये जर पत्नी असेल, मुलं असेल, हे पण कृष्णाचीच प्रॉपर्टी आहे. राईट.
आपली प्रॉपर्टी नाहीये. मग आता आम्ही समजा मंदिरात राहतो तर आमच्याकडे राहायला एक रूम आहे, फॅसिलिटी आहे, गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टींचा उपयोग जर आपण इंद्रिय तृप्ती केला तर ह्या माया आहे, आणि कृष्ण सेवा करता केला तर कृष्ण आहे. राईट. म्हणून इथे म्हटलेलं आहे की संन्यासी जो असतो तो फिजिकल गोष्टींचा त्याग करतो, आणि जो त्यागी असतो तो सगळ्या गोष्टींसोबत राहतो परंतु इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत नाही. यु नो, म्हणजे त्यागी व्यक्ती समजा भक्त आहे, भक्त मार्केटमध्ये जातात का? बघितलं असेल तुम्ही, ब्रह्मचारी बऱ्याच मार्केटमध्ये जातात, खरेदी करतात. कसली? दागदागिन्यांची खरेदी करतात, राधाराणी करता, गोपीनाथ करता, ड्रेस खरेदी करतात, महाराजांकरता गाड्या खरेदी करतात, मंदिराकरता प्रॉपर्टी खरेदी करतात, लाखो मध्ये डील करतात, करोडो मध्ये डील करतात, अरबो मध्ये डील करतात. बरोबर आहे. जसं बँकेमध्ये कॅशियर नोटा मोजतो, त्या बँक कॅशियरला काय घेणं देणं नसतं, किती म्हणजे ऑफकोर्स घेणं देणं नसतं, म्हणजे ही हॅज टू काउंट इट प्रॉपरली, पण त्याला रंच मात्र आसक्ती नसते त्या पैशाची. तुम्ही पण कधी कधी बघितलं असेल ना, तुम्ही समजा मंदिराच्या हुंडीतले कधी पैसे मोजता, तुम्हाला काय वाटतं का? कितना पैसा आहे यार, मेरा पैसा आहे. तुम्हाला काय वाटत नाही. अनासक्त भावाने ती मोजून चालू असते. कितना आहे? 5 लाख. असं होत नाही. 5 लाख, 5 लाख गोपीनाथ की हुंडी में. मग तेच पैसे तुम्ही तुमच्या नोकरीचे मोजताना कसं असतं? हरे कृष्ण, डबल ट्रिपल मोजता नाही. मंदिरामध्ये एकदा मोजून झालं ना, 5 लाख आहेत, ठेवून द्या. म्हणजे आपल्या घराचे असेल तर हे 4 वेळा मोजरे, 100 रुपयाची 500 रुपयाची एक नोट एक्स्ट्रा. तुला माहिती आहे एक 500ची नोट गेली तर किती खर्च होतो माहिती का तुला? एक 500ची नोट कमवायला किती मेहनत लागते. मग याच्यामध्ये फरक काय आहे? ऑफकोर्स तिथे पण आपण काळजीने मोजलं पाहिजे, भगवंतांना जेव्हा मोजतो आपण. म्हणण्याचा उद्देश आहे की जिथे आपल्याला माहिती आहे की हे माझ्या भोगाकरता नाहीये, भगवंतांच्या भोगाकरता, तिथे आपल्याला बिलकुल डिस्टर्बन्स होत नाही. अजिबात आपलं मन विचलित होत नाही तिथे, कारण तिथे ऑलरेडी उद्देश क्लिअर झालेला आहे की हे भगवंतांच्या भोगाकरता आहे, माझ्याकरता नाहीये. म्हणजे अंडरलाइनिंग प्रॉब्लेम काय आहे? जिथे आपण गोष्टीला आपल्या भोगाकरता घेण्याचा प्रयत्न करतो तिथे प्रॉब्लेम तयार होतो, आणि जिथे गोष्ट आपल्या भोगाकरता नाहीये तिथे आपण किती शांती असते ना. मंदिरातले 5 लाख रुपये मोजते, किती शांतीने मोजत असतं, एकदम किती शांतपणे, काय टेन्शन नाही डोक्यावरती. आणि घरी कसं 4 बाजूने खिडक्या सगळ्या लॉक लावून मोजतात. किती कोणी बघतोय का? कुठं कोणी बघितलं तर नाही ना. किती टेन्शन असतं ना. आणि दर 2 दिवसांनी उघडून बघतात तिजोरीमध्ये आहेत ना व्यवस्थित. तर मंदिरामध्ये पण मोजले पाहिजे आपण दर 2 दिवसांनी, कारण तेवढीच आसक्ती आपल्याला भगवंतांच्या प्रती पाहिजे की भगवंतांची संपत्ती आहे, ही गेली नाही पाहिजे इथना. राईट. सो त्यागी जो आहे हा सगळ्या प्रकारचे कर्म करणार, पण त्याला इमोशनली इन्व्हॉल्व नाही येतो त्याच्यामध्ये. इन द सेन्स की इमोशनली त्याला माहिती आहे की ये मेरा नहीं है, ये भगवान का है, तो कुछ फरक नाही पडत. तो आता समजा एखादा ग्रस्त असेल, त्याच्या घरामध्ये पत्नी असेल, मुलं असतील, त्याला काही फरक पडत नाही. पत्नी है सब कुछ भगवान की सेवा के लिए, यू नो, आध्यात्मिक प्रगति करने के लिए, मुझे मदद करने के लिए आई हो घर पे, वो मेरे भोग वस्तू नहीं हो. राईट. तशीच पत्नी विचार करते किंवा मुलं बाळ विचार करतात. तसंच मग एक ब्रॉड सोसायटी आपण थॉट प्रोसेस येते. अशा प्रकारे दिस इज त्यागी आणि संन्यासी. दोन्ही पण वैरागी आहेत, पण याच्यामध्ये बेस्ट कोण आहे? त्यागी आहे. राईट. ओके, एनी क्वेश्चन्स? आतापर्यंत कोणाला काय डाऊट आहे? काय समजलं नाही समजलं या श्लोकामध्ये? त्यागी आणि संन्यासी याचं तुम्हाला क्लासिक उदाहरण इथे भेटेल रामानंद रायच्या सेक्शन मध्ये, चैतन्य चरित्रामृत. रामानंद राय तुम्हाला माहिती असेल, ज्या देवदासी असायचे ना जगन्नाथच्या याच्यामध्ये डान्स करायचे, त्यांना सजवायचे ते. आणि रामानंद राय हे मेल बॉडीमध्ये आहेत, आणि सजवायचे कोणाला? ज्या जगन्नाथ करता डान्स करणारा देवदासी, त्यांना यु नो व्यवस्थित सजवणे, शरीराला लेप लावणे. हरे कृष्ण. व्हेरी क्वाईट, ऑर्डिनरीली आपण बघितल्यावरती आपण चकित होऊन जातो. मग एक पुरुषाने स्त्रीच्या शरीराला स्पर्श केला सुद्धा त्याला काही फरक, म्हणजे हे नोटा मोजण्यासारखंच झालं. ठीक आहे, हे उदाहरण नेहमी ठेवा.
तर तुम्हाला माहिती आहे की मंदिराच्या नोटा आहेत ते तुम्हाला काहीच वाटत नाही, काहीच वाटत, म्हणजे झिरो आसक्ती त्याच्यामध्ये असते किंवा झिरो तुम्हाला माइंड डिस्टर्ब होईल तुमचा, होणार ना माइंड डिस्टर्ब, माहिती आहे भगवंतांचं आहे, राईट. सो दिस समथिंग लाईक दॅट. मग आता त्यानंतर एवढं सांगितल्यावरती, ही प्रायमरी डेफिनेशन सांगितल्यावरती भगवंत मग पुढे सांगतात कि चलो अर्जुन अभी मैं आपको बताता हूँ कौन का क्या बोलते हैं. अलग अलग लोग अलग अलग चीजें बोलते हैं. कोई ये कहता है त्याग के बारे में, कोई संन्यास के बारे में कहता है. ऑफकोर्स नंतर भगवंत कंक्लूजन देतील फायनली. भगवान सांगतात की चलो मैं आपको बताता हूँ अलग अलग लोगों का क्या क्या मत है. श्लोक नंबर 3 वाचा. श्री चंपकलता माताजी वाचा श्लोक नंबर 3. हरे कृष्ण प्रभु. त्याज्यम दोषवदिक्तेकं कर्म प्राहुर्ण निशीन यज्ञदान तप कर्म न त्याज्यमिति चापरे. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तो भगवान सांगतात की देखो सोसाइटी में आपके कुछ लोग हैं बोलते हैं कि इन चीजों को कर्म, यज्ञ दान कर्म, इसको त्याग करना चाहिए. कुछ लोग बोलते हैं त्याग नहीं करना चाहिए. अच्छा, कुछ लोग त्याग करना चाहिए, वो कौन है? राइट. त्याज्यम दोष वदित्तिके. काही लोक म्हणतात त्याचा त्याग केला पाहिजे. हे लोक सांख्य फिलॉसॉफर आहेत. राइट. सांख्य फिलॉसॉफर लोक आहेत. ते काय म्हणतात की भाई आप अगर, जसं प्रभुपादाने उदाहरण दिलेलं आहे तात्पर्यामध्ये, असे म्हटले जाते सेकंड लाईन मध्ये, असे म्हटले जाते की यज्ञात पशुची बळी देता येते. पण काहींचे म्हणणे असे आहे की पशु हत्या ही पूर्णपणे निंद्य आहे. मग ते लोक म्हणतात ये सब यज्ञ दान तब ये सब छोड़ दो भाई, क्योंकि इसमें हिंसा है. राइट. ही झाली पहिली कॅटेगरी. आपकोच प्रभुपादाने तात्पर्यामध्ये त्याचा अर्थ सांगितलाय खरा की यज्ञ बळी जेव्हा दिले जाते तेव्हा पशु मरत नाही, त्याला नवीन शरीर प्रदान केलं जातं. पण कुछ लोग बोलते हैं कि भाई इसमें हिंसा होता है तो नहीं करना चाहिए. और कुछ लोग क्या बोलते हैं, सेकंड कैटेगरी, न त्याज्यम यज्ञ दान तपकर्म न त्याज्यम इति चापरे. तो कुछ लोग बोलते हैं कि इसको त्याग नहीं करना चाहिए. ते लोक कुठले आहेत? कर्ममीमांसा फिलॉसॉफर आहेत. ते लोक कर्ममीमांसा फिलॉसॉफर. राईट. अकॉर्डिंग टू चक्रवर्तीपाद विश्वनाथ ठाकूर यांच्याप्रमाणे ते म्हणतात की बाबा शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जर शास्त्रामध्ये दिलेलं तर आपण त्याला कसं टाळू शकतो? टाळू शकत नाही आपण त्याला. राईट. शास्त्राने आपल्याला निर्देश केलेला आहे की तुम्ही यज्ञामध्ये पशुबळी देऊ शकता. मग आपल्याला यज्ञ शास्त्राचं विधान आहे ते आपण त्याला कसं टाळू शकतो? राईट. तर आपकोच प्रभुपादाने तात्पर्य क्लिअर केलं, यज्ञ पशु करतात ते, तर पशु हत्या ही हत्या होत नाही. राईट. त्याला नवीन जीवन भेटतं. ते तुम्ही तात्पर्यामध्ये वाचा. मग भगवंत म्हणतात देखो ऐसे कुछ लोग बोलते हैं, ऐसे कुछ लोग बोलते हैं, और उनका अपना अपना रीजनिंग है. राईट. अपना अपना विचार आहे उन लोगों का. मग नंतर भगवंत कंक्लुजन देतात 4थ्या श्लोकामध्ये. वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 4. हरे कृष्णा. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तमा त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधम संप्रकीर्तितः. हे भरत श्रेष्ठ, आता त्या त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल शास्त्रामध्ये 3 प्रकारचे त्यागाचे वर्णन केलेले आहे. हरे कृष्ण. यस. मग आता भगवंत सांगतात की इसको त्यागना नहीं चाहिए या त्यागना चाहिए, इसके बारे में मेरा निर्णय सुनो. क्या निर्णय आहे? श्लोक नंबर 5 मध्ये सांगतील ते. आणि ते म्हणतात 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केले शास्त्रामध्ये. राईट. 3 प्रकारचे त्याग असतात, राजसिक, सात्विक आणि तामसिक. राईट. ते वर्णन करतील भगवंत आणि कन्क्लुजन देतील. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे. एकंदरीत वेदशास्त्रे म्हणजे भगवंतांनी दिलेली निरनिराळे कायदे आहेत, परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे. भगवान सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे. मग 3 प्रकारे त्याग केलं जातं, सात्विक, राजसिक, तामसिक, किंवा 3 प्रकारचे संन्यासी असतात, सात्विक, राजसिक, तामसिक. संन्यास काय आहे? संन्यास प्रिलिमिनरी लेवल आहे त्यागाची. राईट. मग आता त्यांनी दिलेले कॅटेगरायझेशन. श्लोक नंबर
5, 6 आणि 7 मध्ये वाचा. 5 नंबर वाचा. कोण वाचेल? वसंत देशमुख प्रभू वाचा श्लोक नंबर 5. वसंत देशमुख प्रभू श्लोक नंबर 5 वाचा. लिहू नका. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. प्रणाम. यज्ञ दान तपम कर्म न त्याज्य कार्यमेव तत. यज्ञ दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ही कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण. यस, भगवान म्हणतात की इसको कभी टाल नहीं सकते आप. राईट. म्हणजे तुम्ही जर आता गीतेच्या अंतिम जेव्हा निर्णयापर्यंत पोहोचताय तेव्हा सारांश असा आहे की आपण कुठल्याही प्रकारचे कर्म, भले आपण किती मोठे संन्यासी झालो किंवा भक्त झालो तरी आपण टाळू शकत नाही. राईट. कुठल्याही प्रकारचे शास्त्राने विधिविधान लावून दिलेले जे यज्ञ दान तप आहेत, हे तुम्ही असं म्हणू शकत नाही की अभी मैं भक्ति में इतना एडवांस हो गया हूं कि अभी मुझे 16 वाला करने का जरूरत नहीं है, या मुझे अभी भागवतम पढ़ने का जरूरत नहीं है, अभी मैं बहुत एडवांस हो चुका हूं. राईट. कारण कसं असतं की जसं मागच्या 6व्या श्लोकात दिलेले आहे, काही लोक म्हणतात ऐसा, काही लोक म्हणतात वैसा. राईट. जसं कधी कधी कसं असतं ना की जेव्हा आपण एकदम जुने होऊन जातो ना, ठीक आहे, चॅन्टिंग तर ऑफकोर्स करणं, कारण गुरु महाराजांना वचन दिलेलं आहे 16 राउंड्स. पण जसं जुने होतात लोक ते काय म्हणतात, अभी एक्चुअली हमको ऐसा क्लास सुनने का जरूरत है नहीं, कुछ ये सब भागवतम क्लास, भक्ति शास्त्री, गीता, ये सब सुनने का जरूरत नहीं अपने को. हो गया. मग समजा तुमच्या विसिनिटीमध्ये टेम्पल असेल किंवा तुम्ही तुमचा वीकली सत्संग होत असेल ना, वीकली सत्संग होतो ना, मग तुम्ही सत्संग कार्यक्रमामध्ये जात असाल. मग आता कसं असतं की पहिले जेव्हा आपण नवीन आलो तेव्हा एकदम कान असे हे करून ऐकतो. मग नंतर काय होतं की कालांतराने दीक्षा होते आपली. पहिली दीक्षा होते, दुसरी दीक्षा होते. मग असं वाटतं की क्या वही रिपीट सुनने का यार, अब मुझे मालूम है स्टोरी में क्या होगा. अभी प्रभु जी ने लेक्चर स्टार्ट कर दिया ना, अभी से फॉर एग्जांपल अभी इसका कथा है, पूतना का कथा आया भागवतम, तो अभी मुझे मालूम है अभी क्या बोलने वाले हैं, अभी नेक्स्ट क्या डायलॉग होगा वो भी मुझे मालूम है, इस स्टोरी का कंक्लूजन क्या है वो भी मालूम है. तो क्या जरूरत है सुनने का ये सब मेरे लिए थोड़ी है, वो नए लोगों के लिए, नए. कळलं का तुम्हाला काय होतं ते. पण ऍक्च्युली भगवंत काय इथे म्हणतायत, यज्ञ दान तप. यज्ञ म्हणजे भागवत तुम्ही जेव्हा ऐकायला बसता तेव्हा हे काय आहे, यज्ञ आहे. राईट. तप आहे. नाही सोडू शकत आपण ते. का सोडू शकत नहीं, मेरा उद्देश्य क्या था, मेरा उद्देश्य भक्ति में आना था, मेरा अभी भक्ति चल रहा है, दीक्षा हो गया, सब कुछ हो गया. ये किसको सुनने का जरूरत है, काउंसलिंग मीटिंग किसको अटेंड करने का जरूरत है, जिसको दीक्षा चाहिए. मेरा तो हो चुका है ना, अभी मुझे काउंसलिंग मीटिंग अटेंड करने का क्या जरूरत है, जरूरत नहीं है मुझे. मेरा तो भक्ति शास्त्री भी हो गया, 1 साल नहीं, 2 साल नहीं, 5 साल चला. मैंने पूरे जीवन का सुन लिया अभी कथा, पूरे लाइफ टाइम का कथा सुन लिया मैंने. पण भगवंत काय म्हणतात इथे, हा श्लोक नेहमी वाचायचा. ती काय म्हणतात, ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. अहो, जर महात्म्यांना सुद्धा पवित्र करत असतील तर मग आपण ऑर्डिनरी माणसांचा काय प्रश्न आहे. मग तुम्ही बघत असाल राधानाथ स्वामी महाराजांना मंगलातले येतात ना महाराज, बऱ्याचदा ऑफकोर्स हेल्थ मेजर इश्यू, पण जेव्हा हेल्थ चांगली असेल तेव्हा महाराज नेहमी मंगलातले येतात, नेहमी. आणि नेहमी चॅन्टिंगला सेशनला येणार महाराज. 7 वाजता बसणार चॅन्टिंगला. काय गरज आहे महाराजांना चॅन्टिंगला बसायची आपल्यासोबत, काय गरज आहे का, काय गरज आहे मंगलारतीला यायची. आपल्यातले जे ऑलरेडी भक्तीमध्ये 20 वर्ष जरी झाली तरी आपण म्हणतो तो नहीं लोग ले मंगल आरती है, क्या बॉडी पेन करता है हमारा.
उठने का आदत नहीं है हमको. आश्रम सांगतो तुम्हाला, आश्रमचे स्टेटस. राईट. असं वाटतं आपल्याला. इव्हन मला पण वाटतं कधी कधी, कितना बज गया, 11 बज गया, कल मंगल आरती आराम से जाएंगे. राईट. पण महाराज येतात. राईट. मग तुम्हाला फरक कळेल. मग फरक काय असतो की इथे म्हणतात यज्ञदान तप ही महात्म्याला देखील पवित्र करतात. जर महात्म्याला जर पवित्र करत असतील तर मग आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींची काय आहे त्याच्यामध्ये, आपल्याला तर करणे भागच आहे ना हे. राईट. मग तुम्ही बघत असाल याच्यामध्ये तात्पर्यामध्ये की भगवंत पुन्हा 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 हे स्ट्रेस करतायत की आपण भक्तीमध्ये असणाऱ्या ज्या क्रिया आहेत, अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम, या प्रिन्सिपलला आपण कधीच त्यागू शकत नाही. जे काही भक्ती करतं फेरवलं ते करत राहावं लागतं, करत राहायचं असतं आपल्याला. राईट. मग ते म्हणतात की प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केली पाहिजेत. बघा, पहिलंच तात्पर्य आहे लाईन. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरता अनेक संस्कार सांगण्यात आलेले आहेत. ऑफकोर्स आपण ते विवाह समारंभ स्टडी करू आपण. पण तुम्हाला जर याच्यामध्ये तुम्ही बघितलं लाईन बाय लाईन, पहिलं कारण आहे कि जरी आपण शुद्ध असेल आणि आपण ऐसा विचार करते असेल कि मुझे भागवतम क्लास में बैठने का जरूरत नहीं है, मुझे मालूम है वो स्टोरी, नहीं फिर भी जरूरत है आपको. क्यों? क्योंकि आप और शुद्ध होते जाएंगे. ऐसे आपको ऐसा लगता है कि आप पूरे शुद्ध हो गए हैं? ऐसा कोई होने सकता होगा कि मैं पूरा शुद्ध हो चुका हूं, मुझे अभी कोई जरूरत नहीं है? कभी नहीं बोल सकते ना हम लोग ऐसा. तो हमको हमेशा जरूरत है. भले आपल्याला सेम स्टोरी माहिती असेल, पास्टा माहिती असेल, पण आपण जर तिथे बसून ऐकलं त्याला म्हणतात सबमिशन. मग गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 4.34 मध्ये काय दिलं? तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेन ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शन. राईट. असं नाही की आपल्याला एकदा ऐकून किंवा दोनदा 100, 50, 1000 वेळा जरी ऐकून तरी आपल्याला किती समजलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आपली अंडरस्टँडिंग ही दरवेळेला वाढत वाढत वाढत, कारण ते कृष्ण आहेत ना डायरेक्ट, आणि कृष्ण त्याच्यासोबत आपलं आदान प्रदान करतात आपल्यासोबत. जेवढ्या मात्रामध्ये आपण सरेंडर करतो तेवढ्या मात्रामध्ये भगवंत आदान प्रदान करतात ज्ञानाचं किंवा भक्तिमय रहस्याचं. राईट. आणि म्हणून जर असे ग्रेट महात्मे करत असतील मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण तर काय बोलू शकत नाही. मग जर महाराज मंगलातील येत असेल तर आपण काय करणार? गपचूप यायचं. जर 20 वर्ष, 30, 40, 50 वर्षानंतर सुद्धा जर आपल्या सत्संगमधील काही सिनियर भक्त कंटिन्युअसली सत्संगला येत असतील 50 वर्ष झाले तरी सुद्धा, मग आता जे आलेले 10-15 वर्षे छोटे छोटे बच्चे लोक, म्हणजे आपण छोटे छोटे, आपण काय म्हणणार? 15 साल से मैं काउंसलिंग मीटिंग में आ रहा हूँ. 15 साल से आ रहा है? ये देखो प्रभु जी 40 साल से आ रहे पिछले. वी कॅनॉट अवॉइड. राईट. म्हणून याला असं म्हटलं जातं, प्रबोधन तात्पर्य दिलेलं आहे. येस. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा यज्ञापैकी एक यज्ञ समजला जातो आणि त्याला विवाह यज्ञ असे म्हटले जाते. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारले आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? याने हा प्रश्न प्रबोधनाला विचारला होता कि प्रभुपाद, आप सब अपने डिसाइपल लोग का शादी रचा रहे हो. शास्त्रों में कहाँ लिखा है कि सन्यासी जाके अपने किसी शिष्य के शादी में बैठता है और शादी लगाता है? राईट. प्रभुपादाने लावले लग्न, लावून बऱ्याच शिष्यांचे लग्न लावले आणि प्रभुपाद संन्यासी होते. त्याला उत्तर देताना प्रभुपाद तात्पर्य म्हणतात, भगवंत येथे असं म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. आध्यात्मिक प्रगतीकरता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशाने सुद्धा बहुतेक लोकांकरता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशाने स्वतः स्त्री संघ कधी करता कामा नये, परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. राईट. जो ज्या लेवलला आहे त्या लेवलनुसार त्याला वागावं लागेल. आता समजा कार्तिक मध्ये तुम्ही जर मिठाई खात नसाल, तुमच्या बाजूला जर कोणी भक्त बसला पंगतीमध्ये आणि तुम्हाला एकादशी प्रसाद वाटलेला आहे, तुम्ही त्याकडे घोरून नाही बघायचं. काय इंद्रिय तृप्ती करतात हे, किती खीर खातात बघा, 1 कप 2 कप 3 कप. मग आता बरोबर तुम्ही खात नाही, मग तुमच्या वाटणे तर खाणार ना. आता उरलं असेल तपेल्यामध्ये एवढं तर काय करणार ते?
मी जिथे जिथे कीर्तनला जायचो आमच्यासोबत जे लोक असायचे दोन तीन सिनियर डिवोटी आमच्यासोबत असायचे जे प्रोग्राम ऑर्गनाईज करायचे, ते लोक फक्त नारळ पाण्यावरती होते शेवटचे 5 दिवस, फक्त नारळ पाणी. मग आता कुठे आम्ही गेलो तर मग प्रसाद, हरे कृष्ण. आमच्या करता प्रसादच प्रसाद असायचा. प्रभुजी क्या आप लेंगे, ये लोग तो नहीं ले रहे, आप लोग. हा प्रभुजी लावा ना, हरे कृष्ण. ऑफकोर्स आपण आपल्याला तटस्थ राहिलं पाहिजे. आपली तपस्या जी आहे ती, आपली तपस्या कीर्तनाची तपस्या होती बस. तुम्ही किती पण बोला, 12 तास कीर्तन करणार, बाकी तपस्या आपल्याकडनं नाही होणार. पण ज्याला जी तपस्या आहे त्याने करावी. तुम्ही निवडले, तुम्ही करा. राईट. मी स्वीट खाण्याचा अर्थ असं होत नाही की मी तुम्हाला म्हणतो तू पण खाऊ नको रे, नाही असं होत नाही ना. त्याला खाऊ द्या. प्रत्येकाची सेवा वेगवेगळी असते. राईट. म्हणून तिथे प्रभुपाद म्हणतात समथिंग लाईक दॅट. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्यायोगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा जो मार्ग आहे भक्तीचा, राईट, भक्ती मार्गामध्ये आपल्याला स्पेशली आपण हृदयाने, म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत, समजा आपल्याकडे भरपूर भक्ती भावना असतील, पण त्या भक्ती भावना प्रकट करण्याकरता काहीतरी मार्ग पाहिजे ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही क्या मेरे हृदय में भक्ति है, शिरपुर सेंटर, मेरी बहुत इच्छा है कि शिरपुर में सेंटर हो जाए एक बहुत बड़ा. अच्छा, दूसरे दिन फोन, जानकीनाथ प्रभु का फोन आता है, सुनो शिरपुर का जो जगह भूमि पूजन, तुमच्याकडे भूमि पूजन झालं ना ऑलरेडी. हाँ, जो भूमि पूजन हुआ है ना उसका थोड़ा पेपर वर्क है, कलेक्टर के पास जाना है. कलेक्टर, ये सब छोड़ दिया मैंने बहुत साल पहले. कलेक्टर बनने जाते हम लोग. ये क्यों? इधर थोड़ी कलेक्टर के पास जाने के लिए आए हैं, इधर जपा करने के लिए आए हैं. हरे कृष्ण. मग तुम्ही आपली भक्ती कशी एक्सप्रेस करणार? भक्ती ही तोंडाने बोलून होत नाही जास्त. तोंडाने बोलून होते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परंतु जेव्हा आपण आता सेवा मागतो ना, आपण हरे कृष्ण बोलून सेवा मागतोय, सेवा द्या सेवा द्या सेवा द्या, आणि सेवा आल्यावरती सेवा नको सेवा नको सेवा नको, अशा प्रकारे केलं तर मग आपली भक्ती कशी वाढणार पुढे? म्हणून आपल्या हृदयामध्ये ज्या भावना आहेत त्याला एक्सप्रेस करण्याकरता यज्ञ दान तप पाहिजे. यू एक्सप्रेस, राईट. म्हणून ते उदाहरण ते दिलेलं आहे ते प्रभुपादांचं लग्नाचं. दॅट्स व्हेरी सुटेबल, राईट. पावन आणि मनीषीना, मनुष्याला काय करतात? शुद्ध करतात. राईट. म्हणून तेव्हा काय, आता पण लोक ट्रोल करतात की इस्कॉन मंदिर में शादी बनाते हैं ये लोग. राईट. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच आपले जे मंदिर असतात त्याच्यामध्ये मोठे मोठे पार्टी आणि मॅरेज हॉल असतात. राईट. क्या इतने बड़े धंधा है क्या, बिजनेस है क्या कोई? जितने मिठाई के, चॉकलेट के, कपड़ों के दुकान बाहर नहीं होते उतने इस्कॉन मंदिर में देखते हैं हम लोग. अरे मग आता लोक त्याच्या करतात मंदिर, म्हणजे लोकांची प्रोपेन्सिटी आहे शॉपिंग करायची, खरीदारी करायची. करणं दो ना उनको खरीदी. इस्कॉन मंदिर में खरीदी करेंगे, उसका जो भी प्रॉफिट आएगा भगवान की सेवा में जाएगा, तो वो शुद्ध हो जाएंगे लोग. राईट. तर असे हे वेगवेगळे जे सेक्शन्स आहेत सगळ्या प्रकारचे, यज्ञांचे किंवा स्पेशली कॉमनली या कलियुगामध्ये विवाह यज्ञ, 2-3 यज्ञ चालतात कलियुगामध्ये. संस्कार, एक तर नामकरण संस्कार चालतो, दुसरा विवाह संस्कार आता चालू आहे सध्या तरी, आणि शेवटला अंत्येष्टी संस्कार. 3च संस्कार चाललेले आहेत. राईट. मग ते संस्कार आवश्यक आहेत. संस्कार नाही दिले तर मनुष्य पशु बनून जातो. आणि संस्कार पण असे अरेंज केलेले शास्त्रामध्ये की लोकांना पहिले कसं असतं, एक्साइटमेंट असते, एक्साइटमेंट, मटेरियल लाइफ एक्साइटमेंट, कि ये होता क्या है, चीज देखना है, मेरे को देखना है. ठीक है, देख लो, शादी कर लो, रह लो साथ में. फिर पता चलता है कि इसमें तो कुछ भी नहीं है. बोलता है कि अरे वही
वही व्यक्ति को देखने का रोज रोज। अच्छा, एक दिन 2 दिन नहीं, पूरे जीवन भर उसको ही देखते रहना है। बताया करते कि शास्त्रों में तो लिखा है ना ऑलरेडी, ऍक्च्युली असली आनंद कब आएगा हमको, जब भगवान की भक्ती करेंगे। मग तो भक्ती करायला चालू करतो स्टार्ट। पण प्रत्येकाला एक वेगवेगळ्या फील्डमध्ये एक्सपेरिमेंट करायची इच्छा असते की चलो यहाँ पे ट्रायल कर लेते हैं। तर जी एक्साइटमेंट असते ना आपली भौतिक जगामध्ये, ती एक्साइटमेंट नंतर शांत होऊन जाते, राइट। मग त्याला कळतं की कुछ दम नहीं है ज्यादा इसमें, एक्चुअली बहुत बड़ा चढ़ा के कहा गया है, यू नो। ठीक है, चलो एक्सपेरिमेंट करना था कर लिया, ट्रायल करना था कर लिया। पण आता कसं आहे ना की कलियुग एवढा ऍडव्हान्स झालेला आहे की सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट ह्या लोकांनी असं बनवलेलं आहे की जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आपण समजा ट्राय केलेलं आहे, एक पर्टिक्युलर आश्रम मध्ये राहून इधर आनंद मिळता है की नाही मिळता है, ते सॅटिस्फॅक्शन जे आहे ना ते आताचा सोशल मीडिया, आधुनिक जो मीडिया आहे तो त्याला आपल्याकडनं हिरावून घेतो। तो म्हणतो की अरे ऐसा नाही आहे, तू सॅटिस्फाय नाही आहे वहां पे, यू नो। मग कसं असतं की टेलिव्हिजन मध्ये तुम्ही बघता एखादी मॉडेल असतात किंवा ऍक्ट्रेस, हिरो हिरोईन असतात, मग तुम्हाला वाटतं की आमच्या घरातले लोक तर असे दिसत नाहीत, कदाचित त्यामुळे प्रॉब्लेम आहे। हे लोक असे एकदम भारी वाटतात, कदाचित त्यांच्यासोबत राहिलं तर भारी वाटेल, असं नसतं ते। म्हणून जेवढा आपण स्पेशली सोशल मीडिया, टीव्ही, यु नो, या सगळ्यांना जेवढं त्यांचं ऐकायचं नाही जास्त। मनोरंजन ठीक आहे, तुम्ही एखादा काही एंटरटेनमेंट बघता किंवा काही बघता ठीक आहे, पण त्याला तुम्ही सिरियसली घेतलं तर प्रॉब्लेम चालू होईल मग। पण सॅटिस्फॅक्शन जे आहे ते कधीच भेटणार नाही भौतिक जगामध्ये, नाहीच आहे सॅटिस्फॅक्शन भौतिक जगामध्ये। तुम्ही मला सांगा, पूर्वीच्या काळी राजे महाराजे एक पत्नी काय, हजारो पत्न्या करायचे, लाखो पत्न्या करायचे, बरोबर आहे का नाही? मग आता तुम्ही 1 करा किंवा 1000 करा किंवा करू नका, भौतिक जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन हे कधीच संभव नाहीये। सॅटिस्फॅक्शन तेव्हाच प्राप्त होईल आपल्याला जेव्हा आपण भगवंतांच्या आश्रयाखाली भगवंतांची आणि वैष्णवांची सेवा करू, राइट। पण शास्त्राने ही एक विधि दिलेली है, चलो भाई आपको ट्राई करना है, ट्राई करो। उसी प्रकार आपको हर प्रकार का चीज ट्राई करने का मौका दिया जाता है भौतिक जगत। म्हणून भगवंत म्हणतात की जे उच्च स्तरावरती आहेत त्यांनी असा विचार करू नये की ये चीज मैं त्याग दिया तो उसको भी त्यागना चाहिए, नहीं, ऐसा जरूरी नहीं है, ना। हर कोई ब्रह्मचर्य आश्रम में ज्वाइन नहीं हो सकता, या फिर हर कोई गृहस्थ आश्रम में ज्वाइन नहीं हो सकता। कोई बोलता है मुझे ब्रह्मचारी बनने दो उसको, कोई ब्रह्मचारी को बोलता है कि सब ब्रह्मचारी बन जाओ, ऐसा क्या है, गृहस्थ लाइफ बकवास है, तू बकवास है, राइट। जिसका प्रोपेंसिटी जो है उसको उसके हिसाब से आगे बढ़ने दो, लाइक दॅट। त्यानंतर मग भगवंत म्हणतात 6व्या श्लोकामध्ये, वाचा शोभा शितोळे माझे, वाचा श्लोक नंबर 6। हरे कृष्ण प्रभू चैतन्य ते तान्यापि तु कर्माणि संघं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत। हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजे, हे माझे अंतिम मत आहे। हरे कृष्ण। म्हणजे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, यु नो। कुठलेही कर्म आपण बिना आसक्ती किंवा फलाच्या इच्छेविना केलं पाहिजे, राइट। सो बेसिकली 2.47 ची फोड आहे इथे, कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर। बेसिकली हा सेक्शन पूर्ण त्याचीच फोड आहे की तुम्हाला कर्म करायची तर आहेतच, परंतु ती बिना आसक्ती आणि बिना अपेक्षेविना। जिथे आपण अपेक्षा ठेवतो तिथे आपलं दुःख चालू होतं। मग समजा तुम्ही जर मंदिराला डोनेशन दिलं असेल 1 लाख रुपये, अपेक्षा असेल की मी प्रत्येक वेळेला जेव्हा मी मंदिरामध्ये येईल तेव्हा मला याने प्रसाद दिला पाहिजे, हरे कृष्ण। जर तुमचा डोनेशन डिपार्टमेंट मला जर तुमच्या ओळखीचा असेल तुम्हाला देईल तो, पण समजा तुम्ही कधी यदा कदा प्रसाद काउंटरला गेलात आणि डोनेशन डिपार्टमेंट वाला तिथं माणूस नाहीये, तुम्हाला तिथे कोणीच नाही ओळखणार। मग तिथे म्हणतील काय रे काय चाहिए, म्हणजे असं म्हणणार नाही, म्हणायला नाही पाहिजे ऍक्च्युअली। कधी कधी काही रफ अँड टफ असतात व्हॉलंटियर, त्यांना सांगितलेलं असतं की कोई भी आएगा जिसके पास कूपन नहीं होगा
उसको बोलना आप उधर खड़े रहो, बाद में मिलेगा. पण ते काही लोक बोलण्यामध्ये जामी असतात. कुपन नाहीये, चलो उधर से. हरे कृष्ण. झालं मग. मैं तो नेक्स्ट टाइम विचार करतो की डोनेशन देना है कि नहीं देना है. डोनेशन देना है ना. अब डोनेशन किस लिए दिए थे? भगवान की प्रीति के लिए, भक्तों की सेवा के लिए. कभी कभी हमको इल ट्रीटमेंट हो गया, हमारे कर्म में लिखा था, मिल गया. शुद्धीकरण होतं ना त्याने, राईट. भगवंत म्हणतात सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञांपासून मनुष्याने फलांची अपेक्षा ठेवू नये. दुसरा शब्द सांगायचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे. परंतु ज्या यज्ञांमुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग करू नये. आणि अशा यज्ञ करताना कुठल्या प्रकारच्या इव्हन आध्यात्मिक फळांची पण अपेक्षा करू नये. आध्यात्मिक फळांची अपेक्षा करू नये म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण जर आपण समजा सेवा दिली किंवा आपण काही चॅरिटी केली तर त्याने आपली शुद्धीकरण होणार आहे. पण आपण असा विचार नाही केला पाहिजे की मैंने डोनेशन दिया है इसका मतलब कल से मेरा चैंटिंग बहुत अच्छा होने वाला है. नहीं, ऐसा जरूरी नहीं है. आपने डोनेशन किस भाव से दिया है, आपने सेवा किस भाव से दिया है, ये ज्यादा जरूरी है. राइट. तो एक्चुअली जर आपल्याला माहिती असेल की मेरा कुछ भी नहीं है, सब उधार का लेके यहां से वहां ट्रांसफर कर रहा हूं, तो एक्चुअली मैंने दिया क्या लिया क्या, कुछ भी नहीं दिया ना. मग आपण डोनेशन दिले तरी कुठं, पण आपण एक आपल्या नावाला वेळ लावून टाकली पार्टी, मैंने दिया. मग आता 12व्या श्लोकामध्ये येईलच ते, आपने क्या दिया क्या नहीं दिया पर्दाफाश. ऍक्च्युली आपण काहीच देत नाही किंवा काहीच घेत नाही. सॉरी, देत नाही, घेतच असतो आपण. सगळं ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे ना. आपल्याला इकडून भेटलं आणि आपण इकडून असं तसं दिलं. मग आपल्याला जेव्हा ही जाण नसेल तेव्हा आपण अपेक्षा ठेवतो. कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनेला उत्तेजन दिलं पाहिजे. श्रीमद भागवतात सुद्धा म्हटले आहे की भक्ती वगैरे अनुकूल असणाऱ्या कोणत्या कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची सर्वोच्च कसोटी आहे. भगवत भक्ताने असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्ती करता सहाय्यक होईल. अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम. येस. त्यानंतर मग 7व्या श्लोकात भगवंत पुढे कन्क्लूड करतात, हे करतात. वाचा प्रमोद जाधव प्रभू, वाचा श्लोक नंबर 7. हरे कृष्ण प्रभुजी. नियतस्य तु संन्यासः कर्मणः न उपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण. बघा, जनरली संन्यास जो आहे ना, संन्यासाला जनरली फार रिस्पेक्ट दिला जातो समाजामध्ये, बरोबर आहे का नाही. आता नव्हे, वैदिक काळापासून संन्यासी म्हणजे वाव, क्या अच्छा व्यक्ती यार, संन्यासी आहे. पण जरुरी नाही की त्याचा संन्यास हा त्याने कुठल्या भावनेमध्ये संन्यास घेतलेला आहे हे महत्वाचं आहे आपल्याकरता. म्हणून भगवंत काय म्हणतात, नियत कर्माचा त्याग कधी करू नये. स्पेशली जर त्याने मोहवश म्हणजे काय, से फॉर एक्झाम्पल वैदिक काळामध्ये किंवा तुम्ही जर प्रभुपादांच्या टाइममध्ये बघितलं असेल 1966च्या काळामध्ये असे बरेच हिप्पी होते ज्यांनी त्याग केला होता. बरोबर आहे का नाही. ते पण संन्यासी होते. प्रभुपाद जी वगैरे बोले, अरे सन्यासी किधर रहता है, पेड़ के नीचे रहता है, रास्ते में साइड में किधर तो अपने कुटिया बना के रहता है. तो ये लोग भी ऐसे थे, हिप्पी. घर दार छोड़ दिया, समाज छोड़ दिया, सब कुछ छोड़ दिया. पण त्याने त्यांचं शुद्धीकरण झालं का, नाही झालं. राईट. म्हणजे संन्यास जो आहे किंवा त्याग जो आहे आपण कुठल्या भावनेमध्ये घेतलेला आहे हे जास्त महत्वाचं आहे. तर तसं बघायला गेलं तुम्ही तर एखादा दारुडा पण त्याग करतो, बरोबर आहे का नाही. बघितलं तुम्ही दारुड्याला. जो दारू पिणार आहे तो दारू पिऊन एवढा मस्त होऊन जातो, सगळं त्याग, कुछ नाही चाहिए, नोकरी घरदार सब कुछ नाही चाहिए. आपण त्यागी आहे ना. पण त्याने केलेला हा त्याग कसा आहे, मोहवश आहे. आणि भगवंत म्हणतात की अशा प्रकारचा त्याग मनुष्याने करू नये. अशा प्रकारच्या त्यागाने आपली शुद्धी होणार नाहीये. राईट. सो जनरली वैदिक काळामध्ये संन्यासाला फार मोठे रिस्पेक्ट आहे. इव्हन मोठे मोठे राजे महाराजे साधू संतांना काय करतात, दंडवत करतात, प्रणाम करतात. पण आपण बघितलं पाहिजे की हा संन्यास कुठल्या मार्गाने घेतलेला आहे त्याने. राईट.
मग आता हिप्पी लोकांनी पण केलं होतं सर्व धर्मांपरित्याज्य, पण त्यांनी सर्व धर्मांचा त्याग केला, परंतु मामेक शरणम केलं नाही ना, भगवंतांना शरण आले नव्हते. म्हणून त्यांनी त्याग केल्यावर सुद्धा त्यांना भरपूर त्यांच्या जीवनामध्ये अशुद्धी होत्या. आणि जेव्हा प्रभुपाद त्यांना भेटले तेव्हा त्यांना सांगितलं, आपने सर्व धर्मान परित्याज्य तो किया है, लेकिन मामेक शरणम जब तक नहीं करोगे तब तक शुद्धि नहीं होगा आपके जीवन का, तब तक आप और कष्ट पाते रहोगे. म्हणून जनरली अंडरस्टँडिंग अशी असते की या जगामध्ये एखाद्या व्यक्तीने जर संन्यास मार्ग स्वीकारला असेल किंवा एखादा संत झाला असेल, बाबा बनला असेल, जनरली लोग ऐसा विचार करतात कि कितना बुद्धिमान व्यक्ति है, इसके पास बहुत आध्यात्मिक ज्ञान है, इसलिए तो संन्यास लिया होगा ना. नहीं, जरूरी नहीं है ऐसा. संन्यास लेने के बहुत सारे कारण हो सकते हैं, बहुत सारे कारण हो सकते हैं. किसी को घर में बीवी ने परेशान कर दिया, संन्यास. किसी को नौकरी में फ्रस्ट्रेशन आया, संन्यास. हरे कृष्ण. तो ऐसे संन्यास से काम नहीं बनेगा आपका. आणि इवन तो असे बरेच कॅटेगरीमध्ये लोक असतील ज्यांनी असा संन्यास घेतला असेल, परंतु असा संन्यास जास्त काळ टेकणार नाही जर त्याच्यामध्ये आपण शुद्धी आणली नाही तर. आपण वेगवेगळ्या कारणाने आपण भक्तीमध्ये आलो असेल आज. एक तऱ्हेने आपण पण संन्यास घेतलेला आहे ना, कांदा लसूण सोडला, चाय कॉफी सोडली, 4 नियम पालन करतो. हे संन्यास नाही तर काय, मग संन्यासच आहे ना. पण असा संन्यास जास्त काळ टिकणार नाही जर आपण हा संन्यास कुठल्या कारणाने घेतला असेल, फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन, बहुत तंग है मुझे इस्कॉन में जाने तो मुझे उधर अच्छा लगता है, क्यों, અને उधर कुछ आपके जैसे लोग नहीं जो गुस्सा करते हैं. अच्छा, हरे कृष्ण. राईट. मग आता तुम्ही बघा, याला आणखीन पुढे एलॅबोरेट करताना भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या तुम्ही श्लोकात गेला तर तो प्रबोधन इथे दिलेला आहे तात्पर्यामध्ये. तुम्ही आहेत सगळे, अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत, सगळे आहेत का जिवंत? हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम राम. ठीक आहे, बाकी लोकांना जागून ठेवा. ठीक आहे, जिवंत आहेत. प्रभुपाद तात्पर्य देतात, भौतिक सुखाकरता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे, तथापि ज्या कर्मामुळे आध्यात्मिक प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंतांकरता अन्न शिजवणे व त्यांना नैवेद्य दाखवणे व त्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्यासाने स्वतः करता अन्न शिजवू नये. मग तो आता त्याला समजा आता एखादा व्यक्ती असेल, त्याला सांगितलं असेल, अरे हे सब झंझट संसार का. मग जनरली कसं होतं की एखादा व्यक्ती जर ग्रस्त आश्रमामध्ये कंटाळला असेल, क्या यार ये सब सुबह शाम बर्तन धोना, खाना पकाना, ये करना, मंदिर ज्वाइन कर लेता हूँ. मंदिर में तुमको घर में 3 टाइम बनाते थे ना, मंदिर में 6 टाइम बनाना पड़ेगा. भगवान को 6 टाइम भूख लगता है ना. 6 टाइम बर्तन घिसते रहो शिरपुर सेंटर, तुम्हाला कळेल हळूहळू. 6 टाइम बर्तन धो भगवान का, 6 टाइम कुकिंग करो. इतना ही नहीं, सिर्फ भगवान के लिए नहीं, जो डिवोटी आते हैं उनके लिए बनाना पड़ेगा. उनका बचा कुचा फिर लास्ट में खाने का. तुम्हाला माहिती आहे राधानाथ महाराज जेव्हा न्यू वृंदावनला होते, पुजारी सेवा करायचे, राधा वृंदावन चंद्र. म्हणजे महाराज त्यांना एवढ्या सेवा लावलेल्या होत्या किंवा महाराजांनी घेतल्या होत्या. महाराज डिफरंट पर्सनॅलिटी. तर प्रभुपादांची पुस्तक कधी वाचायची माहिती आहे का महाराज? जेव्हा भगवंतांना भोग लागायचा ना, भोग लागल्यावरती जो मध्ये ब्रेक असतो ना, जेव्हा भगवंत भोग ग्रहण करत असतात, त्या टाइममध्ये प्रभुपादांची पुस्तक महाराज म्हणजे त्यांच्याकडे तोच वेळ असायचा. आणि ते पण कसं, जर बसलं तर झोप लागणार. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कंटिन्युअस सेवा आहे, बॅक टू बॅक. झोप घ्यायला पण वेळ नाहीये. मग ते महाराज चालत चालत पुस्तक वाचायचे, चालत चालत, म्हणजे झोप नको यायला म्हणून. हरे कृष्ण. आणि आपण जी आताची पिढी आहे, जे आपण आता इस्कॉन मध्ये भरती झालेलो आहोत, मग तुम्ही विचार करा, इथे प्रभुपाद काय म्हणतायत की संन्यासाने स्वतः करता अन्न शिजवू नये. स्वतः करता अन्न शिजवण्यास प्रतिबंध असला तरी भगवंताकरता अन्न शिजवणे निषिद्ध नाही. तसंच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्मांचा त्याग केला तर तो तमगुणी कर्म करत असे समजावे. राईट.
आता याला आणखी क्लॅरिफाय करण्याकरता प्रभुपाद पुढे देतात 8व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. वाचा श्लोक नंबर 8. सेवा कुंडलीला माताजी वाचा श्लोक नंबर 8. माईक म्यूट नाही, अनम्यूट नाही केला माताजी तुम्ही. एवढा त्याग करू नका घेऊ आताच. दुःखमित्ते वय कर्म काय क्लेश भयात्यजे प्रभुत्वा राजसं त्यागम नैव त्यागो फलम लभेत. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील अशा भीतीने त्यांचा त्याग करतो त्याच्याबद्दल असं म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधी त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. हरे कृष्ण. दंडोत्तरांपूर्वी आता 7व्या श्लोकामध्ये दिलं होतं तामसिक त्याग, 8व्यात दिलेलं राजसिक त्याग. राइट कि बाबा बहुत कष्ट होता है यार बर्तन बिर्तन धोने में, यार भगवान का नहीं करना हमको सेवा. राइट चैंटिंग करने में बहुत तकलीफ होता है, चैंटिंग करेंगे नहीं हम लोग. डोनेशन देने में बहुत तकलीफ होता है, हार्ट में बहुत पेन होता है. डोनेशन का नाम सुनते हैं हमारा हार्ट पेन चालू होता है, हार्ट पेशेंट बन जाते हैं हम लोग. राइट भगवान म्हणतात की कष्टप्रद समजून किंवा शरीराला क्लेश या भीतीने कधी आपण सेवांचा त्याग नाही केला पाहिजे. स्पेशली जेव्हा तुम्ही आपण बघतो रजोगुणाचा स्वभाव कसा आहे. रजोगुणी व्यक्ती असा असतो ज्याला सुख पाहिजे परंतु त्याला त्रास सहन करायचा नाही. अरे या जीवनामध्ये असं कुठलं क्षेत्र आहे का जिथे आपल्याला सर्व सुखच सुख पडेल आणि तुम्हाला काय त्रास होणार नाही. कुठलीच जागा नाहीये ना अशी भौतिक जगामध्ये. तुम्ही ऑफिसला जातात, कसं जातात तुम्ही, ट्रेन बस रिक्षा, गर्दीमध्ये जातात, 8 तास ऑफिसमध्ये काम करतात, कष्ट आहे ना हे. त्यानंतर महिन्याचा पगार भेटतो ना, फ्रीमध्ये भेटतो का पगार? नाही ना. या जगामध्ये अशी कुठली वस्तू नाहीये जी आपल्याला फ्रीमध्ये भेटेल. राईट जसं एक संन्यासी त्यांचं असं स्टेटमेंट आहे, असं म्हणजे ते म्हणायचे, ऑफकोर्स आता बराच सुधार झालेला आहे या गोष्टींमध्ये, परंतु एक संन्यासी होते. ते म्हणायचे की आजच्या आधुनिक जीवनामध्ये फार फ्रस्ट्रेशन आणि तणाव आहे आणि या फ्रस्ट्रेशन तणावामुळे बरेच जण ब्रह्मचारी बनतात. तुम्हाला माहितीये का? इस्कॉन मंदिर जॉईन करतात. राईट ते म्हणतात की अरे यार बहुत संसार में तणाव आहे, स्ट्रेस आहे, फ्रस्ट्रेशन आहे. राईट मग प्रॉब्लेम काय होतो, नॉट जस्ट संन्यासी किंवा ब्रह्मचारी परंतु कोणीही व्यक्ती असेल जो फ्रस्ट्रेशनमुळे भक्तीमध्ये येतो आणि डेडिकेशन म्हणून येत नाही किंवा सेवा करायची म्हणून येत नाही, तो व्यक्ती टिकू शकत नाही. मग तुम्ही समजा बाहेर ऑफिसमध्ये कंटाळून किंवा घरामध्ये लोकांना कंटाळून भक्तीमध्ये आला असेल ते ठीक आहे, एक माध्यम म्हणून तुम्ही आलात, भगवान तुम्हाला माध्यम बनवलं, पण आपण भक्तीमध्ये जास्त काळ टिकणार नाही. का? कारण तुम्ही घरामध्ये कुठल्या गोष्टीला कंटाळून आला होतात, काय तेच रोजचं भांडी घासा, कपडे धुवा आणि लोकांची किटकिट ऐका, ऑफिसमध्ये किटकिट ऐका, घरी ऐका. हरे कृष्ण. पण इथे आल्यावर तुम्हाला काय वाटतं की इथे म्हणजे सगळं म्हणजे माझ्या मनापासून चालेल, इथे कोणी मला बोलणार नाही, मला काही कोणी करणार नाही. अरे अच्छा, तुम्ही टीटी किचन मध्ये या सेवा करायला, 4 माताजी जर एकत्र आल्या सेवा करायला आणि जर हेड कुक माताजी जी असेल ती म्हणेल हे वांगी तशी काप ग, नाही हो आमच्या घरी वांगी आम्ही त्या प्रकारे कापतो. कशी कापतो? नाही नाही अशी गोल गोलच काप. नाही नाही आम्ही अशी कापतो. झाली सेवा इथेच पूर्ण झाली तुमची. कधी तुम्ही गार्लंड सेवेला येत असाल तुम्ही एकत्र, बरोबर, मधुसूदन प्रिया माताजी, मग ती माताजी म्हणते मला ना तीच फुलं पाहिजेत. कुठली? ती 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 पिवळी फुलं. नाही नाही पिवळी फुलं ललिता देवीची आहेत, विशाखाला नाही तिकडे. विशाखाली म्हणते मला पण पिवळी फुले पाहिजेत. वाटून दिलेली असतात ना फुलं. आता आपण जर बाहेर जगामध्ये कंटाळून इथे आलो असेल आणि असा विचार करून आलो असेल की इथे काहीच भांडणं होणार नाही, इथे काहीच मतभेद होणार नाही. अरे जागा बदलली असेल पण माणूस बदलला नाही ना अजून. जागा तुम्ही बदलले ठीक आहे, तुम्ही
इस्कॉन मंदिरामध्ये आलात, पण आपण तिथेच आहोत ना, अजून बदललं ना आपण, अजून आपल्याला अहंभाव गेला नाहीये, इगो गेला नाहीये, तर आता कसं आपल्याला इतक्या लवकर शुद्धी होणार? म्हणून फ्रस्ट्रेशनमुळे जर आपण जॉईन केलं असेल आणि सेवा करण्याच्या भावामध्ये नसेल तर आपण टिकणार नाही जास्त काळ. मग आता एक उदाहरण दिलेलं आहे. एकदा सनत कुमार प्रभू आणि श्यामानंद प्रभू रामस्वामी महाराजांकडे गेले होते एका व्यक्तीला घेऊन. तर ते म्हटले महाराजांना की महाराज ये डिवोटी एक नया वो आश्रम ज्वाइन करना चाहता है, ब्रह्मचारी बनना चाहता है. तर या दोघांना वाटलं की महाराज खुश होतील भरपूर. तर महाराज असं त्यांना वाटलं. तर हे लोक घेऊन गेले महाराजांकडे, त्याला म्हटले महाराज एक नया डिवोटी है वो ज्वाइन करना चाहता है आश्रम. महाराज म्हटले आश्रम ज्वाइन करना चाहता है. महाराज काही एवढे खुश झाले नाही त्याला बघून. महाराज म्हटले क्यों आश्रम ज्वाइन करना चाहता है? हा व्यक्ती म्हणायला लागला महाराज बाहर बहुत प्रॉब्लम है, बहुत कटकट है, झंझट है, उस सबसे छूट जाऊंगा मैं, यहाँ आऊंगा तो. महाराज म्हटले वापस भेजाओ इसको वापस लेके जाओ. घेऊन गेले त्याला परत. कारण आश्रम हे कशा करता है, झंझट से छूटने के लिए नहीं बना है आश्रम. राइट. जसं प्रभुपाद म्हणायचे की इस्कॉन टेम्पल इज नॉट अ फ्री हॉटेल. इस्कॉन टेम्पल किंवा ग्रस्त आश्रम सुद्धा फ्री हॉटेल नाहीये. इथे इंद्रिय तृप्ती आणि भोग आपल्याला फ्री मध्ये भेटेल नाही. भर के सेवा करो. सेवा करने के लिए बनाया हुआ सेंटर है ये. राइट. मग ऑफकोर्स हा जेव्हा मुलगा गेला महाराजांनी त्याला सांगितलं कि हम लोग आश्रम किसके लिए ज्वाइन करते हैं? इसके लिए नहीं कि किसी चीज से कंटाल के यहाँ पे आना चाहते हैं इसलिए सेवा करना चाहते हैं ना, कंटाल के पीस के लिए यहाँ नहीं. तर सेम प्रश्न अर्जुनाचा पण होता ना भगवद्गीतेमध्ये कि मैं संसार से कंटाल रहा हूँ, ये सब बहुत झंझट है, मुझे शांति दो. भगवान ने म्हटले शांति के लिए नहीं आए हो तुम संसार में, तुम मेरी भक्ति करने के लिए आए हो. मेरी भक्ति करना चाहते हो तो ही मेरे पास आओ, शांति के लिए मत आओ मेरे पास. वृंदावन मध्ये जेव्हा भगवंत प्रकटले तेव्हा वृंदावन मध्ये शांती होती का? उलट जेव्हा भगवंत आले तेव्हा अशांती व्हायला लागली. सर्वात जास्त असुरांचं आक्रमण भगवंतांचा प्रकट झाल्यावरती झालं. राईट. हे पूतना, आगासूर, बकासूर, तृणा हे सगळे कधी आले? जेव्हा भगवंत आले तेव्हा आले. मग त्याच प्रकारे आपण असा विचार करू नये की आपण आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा स्वीकार केलेला आहे तर आपण एकदम शांतिप्रिय होऊन जाऊ. शांतिप्रिय होऊ, पण कुठल्या मार्गाने? भगवंतांच्या मार्गाने, भगवंतांच्या योजनेने, भगवंतांच्या मार्गाने. येस. त्यांना ज्या प्रकारे आपल्याला बनवायचं तसं बनवतील ते. आपल्या प्रकारे होणार नाही. ऑफकोर्स त्यानंतर मग काही दिवसानंतर महाराजांकडे तो पुन्हा व्यक्ती आला. तो म्हटला कि महाराज मैं अभी समझ गया हूँ, मैं ज्वाइन इसलिए करना चाहता हूँ क्योंकि अगर मैं इधर रहूंगा ना तो मैं ज्यादा सेवा कर सकता हूँ वैष्णव की, तो मैं ज्यादा टाइम दे सकता हूँ सेवा के लिए. तो महाराज म्हटले अभी बराबर है, अभी अंदर ज्वाइन कर लो इसको. मतलब इधर आने का उद्देश्य क्या है? ज्यादा सेवा, ज्यादा साधना, ज्यादा भजन, ज्यादा भोजन करने के लिए नाही. नाही तर खाली मोठे मोठे होताल तुम्ही. मोठे म्हणजे शरीराने मोठे होताल, भक्तीने मोठे नाही होताल. राईट. अशा प्रकारे या पूर्ण सेक्शनचा तुम्ही सारांश जर पकडला इथे श्लोक नंबर 8 मध्ये प्रभुपाद म्हणतात जो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते. या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने असे कार्य न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे काही कारण नाही. राईट. सो ऑफकोर्स म्हणून कुठलाही आश्रम जॉइन करण्याकरता इधर ब्रह्मचारी और गृहस्थ क्राइटेरिया हा नहीं है कि मुझे क्या अच्छा लगता है. राइट. आपको तो बहुत कुछ अच्छा लग सकता है ना. तर जे लोग ब्रह्मचारी आश्रम जॉइन करतात त्यांना म्हणतात की आराम मिलेगा यहाँ पे, बहुत शांति मिलेगी. कुछ नहीं शांति मिलेगी, कुछ आराम नहीं मिलने वाला अगर आप सेवा नहीं करना चाहते हैं तो. मेहनत नहीं करना चाहते हैं तो नहीं मिलेगा आराम. अच्छा तो गृहस्थ आश्रम में क्या? अरे गृहस्थ आश्रम कितना अच्छा है नहीं, जो मैं पत्नी को बोलूंगा वही बना के मिलेगा रोज. मिलता है क्या? भेटते का तुम्हाला?
कुठे गेले सगळे मिस्टर लोग? और पत्नी भी बोलेगी मैं मेरे प्रभु जी से जो ज्वेलरी मांगती हूँ, जो साड़ी मांगती हूँ, जहां मुझे लेके जाने के लिए बोलती हूँ, सब मिलता है. मिलता है क्या? हरे कृष्ण. माझं तुम्ही ह्या उद्देशाने जर जॉईन केलं असेल आश्रम, इतर गृहस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, तर तणाव इथे अजून जास्त येणार. मग लोक सायको होऊन जातात, स्ट्रेस मध्ये येतात, तणाव मध्ये येतात, की मैं यहाँ पे क्यों आया हूं. राइट. सो बेसिकली आळशी मनुष्य आश्रम मध्ये राहू शकत नाही. इतर ग्रस्त आश्रम और ब्रह्मचर्य आश्रम. आळशी मनुष्याकरता जागा नाहीये. आश्रम म्हणजे मेहनतीचं काम आहे, कारण आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे ना. इथे आपण शुद्धीकरण करता आलेलो आहोत. तर गृहस्थ आश्रम शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. मुलं आहेत, घर आहे, पत्नी आहे, त्यांची काळजी घ्यायची, आपली साधना करायची, मेहनतीचं काम आहे. ब्रह्मचारी आहे, त्याला जी सेवा सांगितली ती सेवा करायची. ऍटलिस्ट बेसिक जे प्रिस्क्राईब त्याला गोष्टी फॉलो करायच्यात. राईट. त्याला मंगलारती करायची, जपा करायचा आहे, आणि काही शारीरिक अशा सेवा असतील ज्या कंटाळा येईल, आळस येईल, ते करायचे आहेत. टाळू शकत नाही आपण त्या. आता शुद्धीकरण कसं होणार? होऊ शकत नाही. राईट. सो लाईक दॅट. सो ऑफकोर्स याला मग नंतर भगवंत कंट्रोल करताना म्हणतात इथे अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फळ नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला कर्माचे फळ, त्यागाचे फळ कधीच प्राप्त होत नाही. म्हणून मग इव्हन दो तुम्ही जरी संन्यासी बनलात किंवा त्यागी बनलात, पण तुम्हाला त्या आश्रमाचं फळ भेटणार नाही. तुम्ही मोठे जर संन्यासी झालात तरी सुद्धा. राईट. म्हणून याला एक समजण्याकरता एक सुंदर अंडरस्टँडिंग दिलेली आहे की आपण या जगामध्ये तणाव घेऊन किंवा फ्रस्ट्रेशन किंवा दुःखाने पीडित होऊन कधीही कृष्ण भावनेमध्ये येऊन आपण प्रगती करू शकत नाही. ऑफकोर्स आपण बरेच लोक याच मार्गाने आलेले आहोत, परंतु आता इथे आल्यावरती आपल्याला समजलं पाहिजे कि भौतिक संसार में दुख है, इसलिए मैं भक्ति में आ गया. लेकिन अगर भक्ति में मुझे दुख मिला तो क्या करेंगे आप? भक्ति में तो ज्यादा कष्ट मिलेगा आपको कि मुझे बाहर बहुत कष्ट था इसलिए मैं यहाँ पे आया, तो यहाँ पे तो और कष्ट मिलने वाला है आपको. राइट. सो लाईक दॅट. आणि कसं असतं की भौतिक जगत असं रचलेलं आहे की आपल्याला वाटतं की आय थिंक किसी इंद्रिय तृप्ति की विषय वस्तु में मुझे आनंद नहीं मिल पाया, तो हो सकता है कि अच्छा आज नहीं मिल पाया ना, कल मिलेगा. अच्छा कल नहीं मिला, नहीं परसों मिलेगा. आणि ही आपली जी आशा आहे ना, ती आशा नेहमी राहत राहते. म्हणून त्याला असं म्हटलं जातं की जी भौतिक प्रकृती आहे ती एवढी निर्मम आहे, एवढी धूर्त आहे, कारण ती तशी आहे, तिने भगवंताने तसं बनवलेलं आहे. त्याला म्हणतात होपफुली फ्रस्ट्रेटेड. होपफुली फ्रस्ट्रेटेड म्हणजे प्रत्येक फ्रस्ट्रेशन मध्ये एक आशा आणि उम्मीद असते कि शायद मुझे इस आश्रम में अच्छा नहीं लगा तो शायद उस आश्रम में अच्छा लगेगा. कधी ते तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल ना, गवत नेहमी दुसऱ्या साईडला हिरवगार दिसतं. ऐकलं ती म्हण? गवत गवत नाही माहिती तुम्हाला? नदीच्या पलीकडे बघितल्यावरती कसं गवत हिरवगार दिसतं नाही, पण नदीच्या पलीकडे गेल्यावरती दिसतं अरे बाप रे इतना सा ही हरा है, खाली ऊपर ऊपर का दिख रहा था, बाकी तो सब सूखा हुआ है यहाँ पे. मैं ब्रह्मचार्य कसं वाटतं? गृहस्थ आश्रम में सब कुछ ठीक ठाक है भाई, मजा करते वो लोग, बहुत अच्छा है, क्या बढ़िया, बैंक बैलेंस, एसी, पगार पानी, पैसा, कहीं क्या घूमना जाना है, क्या करना है, सब कुछ मिलेगा. आणि गृहस्थ लोक म्हणत असतात ब्रह्मचारी कितना आनंद में रहता है, नहीं? जब मस्त जपा करता है, अपना 16 माला करता है, भागवतम सुनता है, फिर सो जाता है. जब हम ऑफिस में जाते हैं 9-10 बजे तो वो आराम से आराम करता है. राइट. अरे पण प्रत्येक आश्रमची किंमत असते ना. मग तुम्हाला इथे लोनलीनेस पण येईल आश्रम मध्ये, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये, कारण एकांतवास आहे ना. इथे स्त्री संघ नाहीये, तुम्हाला कोणी बोलणार नाहीये की अजी सुनते हो कुछ खाओगे. तुम्हाला त्या आश्रम मध्ये असेल ते आज क्या बनाऊ आपके लिए, इथे कोणी बोलणार नाही तुम्हाला आज क्या है, कद्दू का सब्जी खा लो, नहीं खाना है भूखे रहो. कोणी म्हणेल इसमें क्या हुआ, हम रहेंगे. तर असं चालत नाही काम. राईट. आपल्याला जाणं पाहिजे की ही जागा तशीच आहे. हे जे आश्रम आहे
तसंच आहे. आता थोड्या वेळावर मी चटणी आणि चपाती खाल्ली. काय, कारण किचन मध्ये आज हे म्हणलं होतं, काय म्हणलं होतं, ते सांबार बनवलं होतं. तर ते प्रकृतीला आपल्या सूट होत नाही. सांबार कधी खाल्लं नाही आपण, ठीक आहे, भगवंताचा प्रसाद आहे, आपण आदर करतो, थोडा बहुत घेतो, पण प्रत्येकाची प्रकृती आहे ना ती. मग आपल्याला जर ते सहन करता येत नसेल तर आपण मग ह्या आश्रममध्ये येऊच नाही. किंवा जर ग्रस्तांना ब्रह्मचार्यांना ग्रस्त आश्रममध्ये सहन होत असेल तर ग्रस्त आश्रमात जाऊच नाही. राईट. म्हणून डिसाइडिंग फॅक्टर काय आहे, आपल्या एका इम्पल्सने डिसाइड नाही करायचं की मला ब्रह्मचारी बनायचं की ग्रस्त बनायचं आहे. आपण डिसाइड केलं पाहिजे की मैं अच्छा सेवा कहाँ जाके कर सकता हूँ, अच्छा सेवा करने के लिए मेरे लिए अच्छा प्लेटफॉर्म कौन सा है. गृहस्थ आश्रम में रह के अच्छा सेवा कर सकते हो, गृहस्थ आश्रम ज्वाइन करो. ब्रह्मचारी बन के अच्छा सेवा कर सकते हो, ब्रह्मचारी बन के रहो. जहां भगवान की प्राप्ति कर सकते हो उस आश्रम में चले जाओ. यहाँ पे कोई ये नहीं है कि ब्रह्मचारी महान है या फिर गृहस्थ महान है, कोई महान नहीं है, सब समान अपना सेवा कर रहे हैं. और जो भगवान की अच्छी तरह से सेवा करेगा वो बढ़िया है. राईट. अदरवाईज जसं गावाकडे लोक राहतात तेव्हा ते म्हणतात की अरे मुंबईला गेलं पाहिजे, मुंबईला, बरोबर ना. मुंबईला आले लोक म्हणतात अरे अमेरिका जाना चाहिए, अमेरिका जाना चाहिए. आणि अमेरिकेला गेले लोक म्हणतात अरे मंगल ग्रह पे जाना चाहिए. म्हणजे तुम्हाला अंत नाही तुमच्या इंद्रिय तृप्तीचा. तुम्हाला कुठेही पाठवा, तुम्ही तेच काम करणार जे गावामध्ये करत होतात. हे ना, जसं प्रभुपाद म्हणतात की ती भात जोडण्याची मशीन असते ना, भात जोडण्याची मशीन, भुसा काढण्याची, ती मशीन तुम्ही गावात ठेवली, मुंबईला ठेवली किंवा स्वर्गात नेली किंवा अमेरिकेला नेली, एकच काम करेल ते, भुसा दूर, तांदळातून भुसा काढण्याचं काम. मशीनचं कार्य संपणार नाही ते. राईट. आपली जी प्रवृत्ती आहे ती आपली कुठे गेल्याने संपणार नाही जोपर्यंत आपण त्याला शुद्ध करणार नाही. भले तुम्ही गावात जावा किंवा कुठेही जावा. राईट. सो दॅट्स हाऊ. जर आपल्याला सस्टेन करायचं असेल डिव्होशनल सर्व्हिस, भक्ती, तर दोन गोष्टी लागतात. एक असतं फिलॉसॉफिकल कन्व्हिक्शन, दुसरी गोष्ट असते डिव्होशनल अट्रॅक्शन. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला कळलं पाहिजे की जगत दुःखालय आहे, हे आपण मानून चाललं पाहिजे. इस संसार में मेरा अपमान होगा, लोक कष्ट देंगे, तकलीफ होगी. आणि यासोबत हे तर आहेतच साईडला. आणि दुसरी गोष्ट आहे डिव्होशनल अट्रॅक्शन. आपल्याला भगवंतांच्या प्रती आकर्षण निर्माण झालं पाहिजे. राईट. जेव्हा ह्या दोन गोष्टी कंबाईन होतील तेव्हा आपली भक्ती टिकेल. अदरवाईज नुसतं फ्रस्ट्रेशन जर असेल जगामध्ये, नुसतं फ्रस्ट्रेशनने आपण भक्तीमध्ये टिकून राहणार नाही. कारण आपण बरेच लोक असे झालेले आहोत, ये दुनिया में झंझट है, वो झंझट है, झंझट है, झंझट है. अच्छा मैं भक्ति में आ गया, अरे इधर तो और झंझट लग रहा है. क्या वो माता जी मेरे बारे में क्या क्या बोल के गई, वो प्रभु जी मेरे बारे में क्या बोलते हैं. राइट. ईर्ष्या होती है उनको मेरे से. तो ऐसा ही इधर चलता रहेगा कि हम सब लोग शुद्ध नहीं है ना. अभी हॉस्पिटल में आए हैं, किसी को टीबी हो गया है, किसी को कोरोना हो गया है, किसी को डायबिटीज हो गया है. टॉलरेट करो एक दूसरे को, समथिंग लाइक दॅट. ठीक आहे, आपण याला पुढे कंटिन्यू करू 9व्या श्लोकापासून. कोणाला काही प्रश्न बोला. हरे कृष्ण. तर ह्या अध्यायाचा सार आहे ऍक्च्युअली बेसिकली की. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. मी मागच्या 3-4 यायला नव्हती आपल्या क्लासला. सॉरी प्रभूजी, कारण की गुडघ्याची ट्रीटमेंट चालू आहे ना माझी, म्हणून. काय हरकत नाही, रेकॉर्डिंग मी दिलेली आहेत, ऐकून घ्या. हो. ओके ओके. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटलेली दिसतात. हरे कृष्ण. मग आपण भेटू नेक्स्ट क्लासला आणि आपण याला कंटिन्यू करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण.